सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्तु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आत्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। काल आपण श्री नर्मदा मैयाची स्तुती, तेथील महत्त्वाचं तीर्थ कुब्जा तीर्थ की जिथं पितरांचा उद्धार होतो आणि अनेक राजांनी तिथं तपस्या आणि यज्ञयाग केलेले आहेत, त्या तीर्थाची महती पाहिली। त्याचप्रमाणे शिवलोकांचं विस्तृत रीतीने वर्णन पाहिलेलं आहे। तसंच जी शक्तिपीठं आहेत, मुख्य शक्तिपीठं, त्या स्थानी विराजमान असलेली शक्ती, ती कोणत्या नावाने संबोधिली जाते, अशी 108 शक्तिपीठांची 108 शक्तींची नामावली आपण पाहिली। तर आज आता आपण पुढील अध्याय सुरुवात करूयात। तर अध्याय 64 श्री विष्णू कीर्तन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच अथान्यत कथयिष्यामि तीर्थं तीर्थवरं शुभं याम्य प्रदेशे रेवाया आश्रमः सुरपूजितः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, आता अजून सर्व तीर्थात श्रेष्ठ शुभतीर्थाबद्दल कथन करतो। श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सुरपूजित आश्रम आहे। देवांच्या गुहांनी युक्त असा तो आश्रम सुवर्णद्वीप नावाने प्रसिद्ध आहे। तिथे हरित, गौतम, विष्णू, सावर्णी, कौशिक तसेच अन्य प्रशंसनीय व्रतधारी मुनी राहतात। त्यापैकी कोणी 1 महिन्याचे तर कोणी पाक्षिक व्रत करणारे, कोणी चांद्रायन तर कोणी कृच्छ व्रत करणारे, कोणी फळमुळे खाणारे तर कोणी वायू सेवन करणारे आहेत, कोणी धुलीकण सेवन करतात तर कोणी जलाहार करतात, कोणी एका पायावर तर कोणी अर्ध्या पायावर उभे राहतात, कोणी दात कोरून पोट भरतात तर कोणी सूर्याकडेच पाहत राहतात, असे ब्रह्मज्ञ श्रुती स्मृती पारंगत ब्राह्मण तिथे राहतात। ते इतिहास व पुराण जाणणारे, मोक्षाच्या उपायांवर चिंतन करणारे, नित्य अग्निहोत्र जप यज्ञकर्म करणारे, वेदघोषाच्या ध्वनीने त्रैलोक्य तारणारे आहेत। सूर्योदय झाल्यावर जसा अंधाराला शिरकाव नसतो, तसा तिथे पापाला शिरकाव नसतो। श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर जणू ब्रह्मलोक विद्यमान आहे। आंबा, जांभूळ, कदंब, कवठ, बेल, डाळिंब, केळी, मोसंबी, फणस, पपनस, उंबर, वड, बोरे आदी अनेक प्रमुख वृक्षांनी तो आश्रम विभूषित आहे। शिवाय पुन्नाग, नागचाफा, बकुळ, अशोक, चंदन, मंदार, चाफा, आवळा, नीलकमळ आदी पाने, फुले व फळांनी युक्त अशा नाना तऱ्हेच्या वृक्षांनी शोभिवंत आहे। तसेच नाना पक्षीगण सिद्ध गंधर्वांनी सेवित आहे। राजा, तिथे सर्व पक्षी मनुष्याची भाषा बोलतात अशा गुणांनी युक्त ते सर्वश्रेष्ठ सुवर्णद्वीप आहे। हे राजा, पहिल्या कल्पात स्वयंभुव मन्वंतराच्या सत्ययुगात या सुवर्णद्वीपात राहणाऱ्यांनी श्री महादेवाच्या पूजनाने सर्व अज्ञानरूपी अंधकार दूर करून पितरांना अन्न व तिलोदक दिल्याने ते शिवलोकात विहार करतात, पापमुक्त होऊन ब्रह्मलोकात राहतात। राजा, पुण्य कार्तिकीला हे तीर्थ सर्व तीर्थांचे फल प्रदान करते, परंतु कलियुगात मायामोहित मनुष्य हे पाहू शकत नाही। श्री नर्मदाच्या दक्षिणेला करोडो तीर्थे आहेत, पण ते स्थान सिद्ध मुनीच जाणू शकतात। जो नास्तिक, मर्यादाचे उल्लंघन करणारा, पुराण स्मृतीची निंदा करणारा, श्री नर्मदा तटी वैदिक कर्म न करणारा, कलियुगाच्या मायेने मोहित असा ते स्थान पाहू शकत नाही, जिथे हिरण्यगर्भा श्री नर्मदा वाहते
व यज्ञगर्भेश्वर नावाचे शिवलिंग आहे. या लिंगाचे सिद्ध गंधर्व, देवता, दैत्य व नाग पूजन करतात. सूर्यपुत्र महायशस्वी राजा वैवस्वत त्याच तीर्थाच्या महात्म्याने चंद्रबिंबासमान मुखाचे झालेत. राजा, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात चतुर्दशी व पौर्णिमेला तिथे महादेवाच्या सानिध्यात तिलोदक, पिंडदान व दक्षिणा देऊन मनुष्य पितरांचे नरकातून उद्धार करतो आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत विष्णू लोकात वास करतो. तिथे केलेले दान कुरुक्षेत्राच्या बरोबरीचे असते. तिथे देहत्याग करणाऱ्या जीवास यमलोक पाहावा लागत नाही. श्री नर्मदाच्या उत्तर तटावरील पर्यंक पर्वत विंध्याचलाचा पुत्र आहे. त्या शोभिवंत शुभ पर्वतावर सर्व देव राहतात. त्या पर्वतावर श्री नर्मदा तटी राहणाऱ्या मनुष्याचे पाप हरण करणारे भगवान श्री विष्णू आहेत. तिथे स्नान केल्यास 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळते. तिथे पितरांचे तर्पण केल्यास पितर तृप्त होऊन विष्णू लोकात वास करतात. तिथे जो एकादशी व द्वादशीला व्रत करतो त्याला या दुस्तर संसारात पुनर्जन्म नसतो. ते 1 कोस अंतरात व्यापलेले तीर्थक्षेत्र श्री विष्णू क्षेत्र मानले जाते. तिथे अकाली मृत्यू झालेल्यांना परमगती प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री विष्णू कीर्तन नावाचा 64वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे हे श्री विष्णू तीर्थ नर्मदा तटी आहे. तर त्या संदर्भात इथं सांगितलेलं आहे आणि ते कुठं आहे ते पण सांगितलं आहे की पर्यंक पर्वताच्या ठिकाणी ते आहे. तर असं हे विष्णू तीर्थ आहे, श्री विष्णू तीर्थ. आता एक तीर्थांची महती वर्णन केलेली आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 65वा श्री नर्मदा महात्म्य वर्णन. श्री नर्मदा महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदायाभागे तु तीर्थं पापव प्रणाशनम पांडव्यस्याश्रमं पुण्यम सिद्धगंधर्व सेवितम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदा तटावर पापनाश करणारे तीर्थ आहे. तिथे सिद्ध व गंधर्वाने सेवित मांडव्य मुनींचा पुण्य आश्रम आहे. त्या तीर्थक्षेत्रात विभांडक, गार्ग्य व पुष्यशृंग आदी उत्तम व्रतधारी हजारो मुनी राहतात. अशा अशोकवनिका नावाच्या उत्तम तीर्थाबद्दल तुम्ही आता ऐकावे. तिथे पार्वती देवी सहित श्री महादेव राहतात. त्या शोकरहित आश्रमात विमल श्री महादेव गडून गेले आहेत. तिथे श्री नर्मदा व विशोक नद्यांचा संगम आहे. तिथे स्नान करणारा स्वर्गात जातो व मृत पावणाऱ्यास पुनर्जन्म नसतो. तिथे अशोकेश्वर लिंग आहे जे प्रत्यक्ष सिद्धिदायी व कल्याणकारी आहे. तिथे शापभ्रष्ट ब्राह्मणांना श्री नारद मुनींनी सोडवले. त्या तीर्थाच्या महात्म्याने ते सर्व देवरूप होऊन स्वर्गात आनंद उपभोगतात. ते स्थान सर्व कामनांनी तसेच नाना पक्षीगणांसहित फळा फुलांनी बहरलेल्या वृक्षांनी युक्त आहे. सिद्ध, विद्याधर, यक्ष, गंधर्व व किन्नरांच्या वेणू, वीणा, शंख व अन्य वाद्यांनी निनादित श्री नर्मदा विंध्य पर्वताचा संगम नित्य शोभायमान असतो. तिथे श्री ब्रह्मदेव व इंद्रराज आदी देव शोकरहित असतात. सर्व देवांनी वंदित विश्वे देवाचा आश्रम आहे. विश्वाचे पुत्र विश्वे देव संबोधिले जातात. त्यांना अशोकवनिकात कश्यप मुनींनी उत्पन्न केले. राजा वैवस्वत मन्वंतराच्या त्रेता युगातील हा वृत्तांत आहे. तिथे शुभ 50,000 तीर्थे आहेत. तिथे सावित्री तसेच देवांची माता अदिती सिद्ध झाल्यात. देवयानी, इंद्राणी, रोहिणी, संवरायणी, दाक्षायणी, लोकवंदनीय, यशस्विनी, लोपामुद्रा, सूर्यपत्नी, रत्नावली, ध्रुवा, तारा व गणेश्वरी या सर्व तिथे सिद्ध झाल्यात. तिथे राहणाऱ्या शेकडो स्त्रियांनी ते स्थान शोकरहित केले. या तीर्थाच्या महात्म्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. हे भरत वंशोत्पन्न राजा,
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला जिची संतती जिवंत राहत नाही अथवा निपुत्रिक कुरूप विधवा स्त्रीने स्नान करून पंचरत्ने व फळांनी युक्त दिव्य घंटांनी श्री महादेवाचे पूजन करावे, त्यामुळे ती स्त्री 1000 जन्म संतती सहित सौभाग्यवती राहते. हे फल अशोकवनिकाच्या क्षेत्री मिळते, कारण तिथे पार्वती देवीने वरदान दिले आहे. ज्या स्थानी सप्तकल्प राहणारी श्री नर्मदा देवी वाहते तिथे धर्मराज, महात्मा वरुण, नैऋत्य तसेच लोकपालांनी यथाविधी यज्ञ केला. अग्निसुद्धा लोकपालांसन्निध प्रत्यक्षात अवतरले. अत्री, मरीची, कश्यप मुनींनीही तिथे उत्तम यज्ञ केला. अन्य क्षेत्राच्या शतपट तिथे दानादीचे फल असते. वाराणसी, कुरुक्षेत्र, गया, नैमिष, मायापुरी, पुष्कर, प्रयाग, शशिभूषण, काश्यपी आदी सर्व तीर्थे तिथेच आहेत जिथे श्री नर्मदा वाहते. यास्तव अशोकवणिकाची बरोबरी करणारे अन्य तीर्थ कोणाला ज्ञात नाही. राजा, प्राचीन काळी इथे ब्रह्मदेवाने उत्तम अश्वमेध यज्ञ केला. शिवाय पूर्वयुगात या तीर्थाच्या महात्म्याने पटनाचे म्हणजे पाटलीपुत्रचे रहिवासी ब्राह्मण पुत्राच्या योनीतून मुक्त झालेत. राजा युधिष्ठिरने विचारले, पूज्य श्री ब्रह्मदेवाने 100 यज्ञ कसे केलेत? पूर्वकाळात कुत्र्याच्या योनीतून ब्राह्मणांना कसे मुक्त केले? प्राचीन काळी इंद्रदेवा बरोबरीचा कोण राजा झाला? हे मुनिश्रेष्ठ, हे सर्व यथार्थपणे मला सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाभाग राजा, आता तुम्ही प्राचीन आख्यान ऐका. श्री नर्मदा तीरी विद्यमान अशोकवणिका तीर्थ पापमोहित महाअज्ञानी मनुष्य जाणत नाही. ते अतिशय गुप्त व सर्वोत्तम तीर्थ आहे. तिथे महासिद्धिदायी विशोकेश्वर लिंग आहे. त्याचे सिद्ध गंधर्व पूजन करतात. मनुष्य ते पाहू शकत नाही. त्याच्या दर्शन स्पर्शनाने ब्रह्महत्येचा नाश होतो. महाराज, स्वायंभुव मन्वंतर प्राप्त झाल्यावर पहिल्या कल्पाच्या सत्ययुगात महायशस्वी चक्रवर्ती सोमवंशी रविश्चंद्र राजा होते. ते कांचीपूरचे स्वामी होते. इंद्रदेव स्वर्गाचे राज्य करतात, त्याप्रमाणे रविश्चंद्र राजा पृथ्वीचे राज्य करत होते. एकदा रविश्चंद्र राजा वृक्षांनी व्याप्त, पक्षीगणांनी युक्त, अनेक मुनींनी सेवित अगस्तेश्वर नावाच्या श्री महादेवाच्या मंदिरात गेले, ज्या स्थानी अगस्त्य आदी महातपस्वी सर्व मुनी सेवन करत होते. तिथे सप्तकल्प वाहणारी श्री नर्मदा व अमरकंटक पर्वत आहेत. तिथे सूर्यग्रहणात हत्ती, घोडे, रथ, पायदळ, खजिना, फौज व यानांसहित मुनिगणांनी घेरलेले सर्वोत्तम राजा रविश्चंद्र तपस्येत रथ ज्वलंत आगे समान महात्मा अगस्त्य मुनींकडे गेलेत. मुनिगणांपैकी महातपस्वी शांडिल्याने उठून साष्टांग नमस्कार करून अगस्त्य मुनींना विचारले, महातेजस्वी राजा रविश्चंद्र आपल्या आश्रमात आले आहेत. मी त्यांचा पुरोहित आहे. हे तपोनिधी, आपण जाणून घ्यावे की राजा आपल्या चरणांची पूजा करू इच्छितात. आपण त्याचा स्वीकार करण्याची कृपा करावी. अगस्त्य मुनी बदले, नृपश्रेष्ठ, रविश्चंद्रांनी त्वरित येऊन सिंहासनावर विराजमान व्हावे. याप्रमाणे अगस्त्य मुनींची आज्ञाप्राप्त राजा आलेत व त्यांनी अगस्त्य मुनींच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. अगस्त्य मुनींनी अर्घ्य व पाद्य पूजन करून राजाची विचारपूस केली. हे महाभाग, आपण परिवारासहित सुखात आहात ना? अगस्त्य मुनींना राजा रविश्चंद्र म्हणाले, आज माझा जन्म राज्य जीवन सफल झाले. आपल्या कमलासम चरणाचे दर्शन झाल्यामुळे मी पापमुक्त झालो. सर्व तीर्थमय असलेली श्री नर्मदा नदी सर्वत्र पवित्र आहे. परंतु हे मुनिश्रेष्ठ, मी कोणत्या स्थानी यज्ञ करावा ते मला सांगावे. त्यामुळे यज्ञ सिद्ध होईल व सर्व देवांना अक्षय तृप्ती मिळेल. हे त्रिकालज्ञ, हे सर्व यथार्थपणे सांगावे. अगस्त्य मुनी वदले, हे महाभाग राजा, ऐकावे व सांगितलेले नीट समजून घ्यावे. पूर्व कालात श्री महादेवाने पार्वती देवी, स्वामी कार्तिकेयाला, शिवाय श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आदी देवांना सांगितले. हे राजा, तेच मी व चिरायुषी श्री मार्कंडेय ऋषींनी ऐकले. आता तेच श्री नर्मदा तीर्थाच्या उत्पत्तीसंबंधी मी आपल्यास कथन करतो. मुनिगण, आज सर्वांच्या विचारण्यामागची भूमिका समजवून घ्या.
महाराज, श्री महेश्वराला सोडून सर्व तीर्थांचा विस्तार व संख्या मोजण्याचे सामर्थ्य कोणात आहे? मी महामुनी श्री मार्कंडेयांचा संकेत मात्र वक्ता आहे. राजा, हा प्राचीन वृत्तांत मी तुम्हाला सांगितला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री नर्मदा महात्म्य वर्णन नावाचा 65वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे हा राजा आहे रविश्चंद्र राजा. तर तो विचारतोय की नर्मदा तटी कोणत्या ठिकाणी मी यज्ञ करू असं अगस्त्य मुनींना विचारतोय. आता तेच पुढे आता पुढच्या अध्यायात ह्याच अध्यायाचा भाग पुढे सांगतील, तो आपण वाचूयात. आता या अध्यायामध्ये रविश्चंद्र राजाला काय सांगतायत ते आपण पाहूयात. अध्याय 66 अशोक वनिका वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. एवं श्रुतं पुरा राज्ञा रविश्चंद्रेण धीमता उवाच वचनं श्रीमानगस्त्यो मुनी सत्तमः. श्री मार्कंडेय उवाच. एवं श्रुतं पुरा राज्ञा रविश्चंद्रेण धीमता उवाच वचनं श्रीमानगस्त्यो मुनी सत्तमः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. पूर्वकालात बुद्धिमान राजा रविश्चंद्रने असे श्रवण केले. मुनिश्रेष्ठ श्रीमान अगस्त्य पुन्हा म्हणाले, सरस्वती, गंगा, यमुना, समुद्र व अन्य प्रमुख प्रयाग आदी तीर्थे असे पवित्र नाहीत. सप्तकल्प वाहणारी एक श्री नर्मदाच पुण्यशालिनी व शुभ आहे. जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 योजन आहे. या चराचर लोकात जे तपस्याहीन मनुष्य आहेत ते सर्व श्री नर्मदाचे जलसेवन केल्याने शिवलोकात जातात. ज्याची जी इच्छा असते ती पूर्ण होते. हे अनघ, आपण जे मला विचारले ते योग्य आहे. ज्या श्री नर्मदाबद्दल आपणास सांगितले ती दिव्य आनंददायी श्री नर्मदा कोणाला आवडत नाही? हे नृपश्रेष्ठ, आता श्री नर्मदाच्या दक्षिणोत्तर तटांवरील तुम्हाला प्रसन्न करणारी जितकी तीर्थे आहेत ती सर्व मी सांगतो. उर्वरित तीर्थे 1,00,000 ग्रंथातूनही कथन करण्यास मी असमर्थ आहे. तिन्ही वेद, त्रैलोक्य, तिन्ही संध्या, 3 अग्नी, सिद्ध, गंधर्व, यक्ष, किन्नर, नाग, विद्याधर व अप्सरा सर्व श्री नर्मदा सन्निध राहतात. ओंकार आदिलिंग व वैदुर्य आदी पर्वत प्राचीन काळात तसेच द्वापर व कलियुगातही पावन करणारे आहेत. आता श्री ब्रह्मदेव व श्री विष्णू आदी देवांच्या मर्यादा सांगतो. स्वतेजाने प्रकाशित करणारी श्री नर्मदाची दक्षिणोत्तर जमीन यज्ञभूमी मानली जाते, जी सुरासुरांनी वंदित आहे. तिथे अशोक वर्णिकात श्री महादेव आहेत. तिथे यज्ञ निर्विघ्नपणे सिद्ध होतो, हे श्री महादेवाने सांगितले आहे. तेव्हा अगस्त्य मुनींना राजा रविश्चंद्र म्हणाले, आपले कल्याण असो, आता मी आपल्यासह तिथेच येतो. हे सांगून राजा मुनींसह अशोकवणिकात आले. श्री नर्मदाच्या दक्षिण किनाऱ्यावर जे उत्तम तीर्थ आहे तिथे 10 योजन पर्यंत यज्ञयूप व मंडप उभारला. सर्व दरवाजांचे खांब माणिक आदी रत्नांनी शोभित केले. त्या खांबांना नाना वस्त्र गुंडाळले. तसेच पताका व ध्वजांनी शोभित केले. विश्वामित्र, भारद्वाज, कश्यप, भार्गव, ब्रह्मदृश्य, लोमश शिवाय अन्य श्रेष्ठ मुनी जसे श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र महाभाग्यवान वालकिल्य हे सर्व व अन्य उत्तम व्रतधारी अनेक मुनी आलेत. त्यानंतर पूर्ण दक्षिणार्थी ब्राह्मणांनी यज्ञ प्रारंभ केला. सर्व देव तृप्त होऊन स्वर्गात परतले व सर्व मुनी आनंदित होऊन निज आश्रमात निघून गेलेत. त्यानंतर यज्ञ समाप्त झाल्यावर महाकोपिष्ट दुर्वासा महर्षी आलेत आणि त्यांनी म्हटले, इथे मी, यमराज, नारद मुनी तसेच पर्वत यापैकी कोणी आले नाहीत. पापकर्मी अधम मनुष्यांनी यज्ञ कसा समाप्त केला तोपर्यंत तिथे यमराज, श्री नारद मुनी, पर्वत, लेखक चंद्रगुप्त, काल व मृत्यूही आलेत. हे राजा, त्यांच्या यज्ञभागाविना ते सर्व क्रोधित झालेत. त्यांना क्रुद्ध झालेले पाहून राजा रविश्चंद्रांनी समजवले, अशोकेश्वर देव व श्री नर्मदाच्या कृपाप्रसादाने सुरासुर गणांमध्ये माझ्यावर संकट आणण्यास कोण समर्थ आहे? यज्ञसमयी येणारा कोणीही मला तितकाच पूजनीय आहे जितके चतुर्भुज श्री विष्णू भगवान पूजनीय आहेत.
जसे श्री ब्रह्मदेवाचे महातेजस्वी व भाग्यशाली पुत्र आलेत, तसे आपल्यासही इच्छेनुरूप जे हवे ते मी निस्संदेह देईन. दुर्वासा महर्षी वदले, माझे पुत्र श्री नारद मुनी व पर्वतही पूजनीय आहेत. मी एकटाच मागत नाही, आम्ही सर्व मिळून मागू. राजा रविश्चंद्रांनी सांगितले, आपल्यापैकी जो जे इच्छिल ते त्यास मी देईन. त्यानंतर त्या राजाने त्या मुनिश्रेष्ठांना अर्घ्य पाद्यपूजनाने प्रसन्न केले. राजा युधिष्ठिरने विचारले, पटनाच्या रहिवासी मुनींना कोणत्या कारणास्तव देवीने शाप दिला व त्यांना श्वानयोनी प्राप्त झाली? शिवाय ते मुनी शापमुक्त कसे झालेत? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, प्राचीन काळी जटा व वल्कले धारण केलेले सर्व तपस्वी नेपाळला देवादिदेव कल्याणरूप महेश्वर पशुपती श्री महादेवाचे पार्वती देवीचे भक्ती न करता पूजन करत होते. सुरासुर वंदित श्री महादेव तर अर्धनारीश्वर आहेत. त्यामुळे लिंगभेद करणाऱ्या ब्राह्मणांना पार्वती देवीने शाप दिला. श्री महादेवाला अर्पण केलेले व सेवकाने तयार केलेले द्रव्य खाणारे पापी 1000 वर्ष तुम्ही श्वानयोनी प्राप्त कराल. महाराज, त्यावेळी त्या मुनीश्वरांना श्वानयोनी प्राप्त झाली होती. त्या ब्राह्मणांकरता रविश्चंद्र राजाला दुर्वासा महर्षींनी सांगितले, हे राजा, आम्हाला प्रिय असलेले काही कार्य करावयाचे असल्यास तुम्ही त्या ब्राह्मणांना शापमुक्त करा. ते पार्वती देवीच्या शापामुळे दारुण नरकात बुडले आहेत. राजा रविश्चंद्रांनी विश्वास दिला, मी त्या उत्तम ब्राह्मणांना निस्संदेह पापमुक्त करेन. हे सांगून राजाने त्या वनात दूतांना पाठवले, जिथे ते ब्राह्मण दुःखित होते. दूतांनी त्या वनचर मुनींना नमस्कार करून त्यांना त्यांच्या पूर्वजन्माचे स्मरण करून देत राजाचा निरोप दिला. तेव्हा ते वनचर ब्राह्मण त्वरित अशोक वणिकात आले. चक्रवर्ती राजा रविश्चंद्र त्या ब्राह्मणांना पाहून अति आनंदित झाले व हसतमुखाने त्यांनी प्रार्थना केली, अशोकेश्वर देवाचे महात्म्य, श्री नर्मदाचा प्रभाव, मी केलेल्या दानाचा प्रभाव तसेच महर्षींच्या कृपाप्रसादाने सर्व मुनी श्वानयोनी सोडून शिवलोकात जावेत. यांचे हे महाघोर पाप मला लागू. तत्क्षणिक शापमुक्त झालेले सर्व महर्षी इच्छेनुरूप यानावर स्वार होऊन शतयज्ञ करणाऱ्या राजा रविश्चंद्राला म्हणाले, या योनीतून मुक्त करणारे आपणच आमचे माता पिता व गुरु आहात. हे सांगून ते सर्व शिवलोकात गेले. वा वा महाभाग, आपण यज्ञ तपोनिधी आहात. चंद्रवंशात तुमच्या सम अन्य कोणता राजा झाला नाही. तुम्ही चराचरासहित सर्व त्रैलोक्याला जिंकले आहे. अशी श्रेष्ठ देवांनी प्रशंसा करून राजाचे पूजन केले. देवांनी नगारे वाजवले व पुष्पवृष्टी केली. दुर्वासा महर्षी वदले, क्षत्रियांमध्ये तुमच्या तुलनेचा अन्य क्षत्रिय मी न पाहिला न त्याबद्दल कधी ऐकले. कारण देहत्याग सहज शक्य आहे, परंतु धर्मत्याग करणे कठीण आहे. तेव्हा तुमचे कल्याण व्हावे. आता तुमचा मनोवांछित वर मागावा. राजाने हसतमुखाने दुर्वासा मुनींना सांगितले, माझ्या दानाच्या प्रभावाने पापबुद्धी असलेल्या मनुष्यालाही परमस्थान प्राप्त व्हावे, हाच वर मला प्रिय आहे. असेच व्हावे असा राजाला वर देऊन दुर्वासा महर्षी अत्यानंदाने अंतर्धान पावले. महातेजस्वी राजाचे ते कर्म पाहून महाशंकित धर्मराजाने म्हटले, यज्ञ भागातून बहिष्कृत केलेला असा मी तुला वर देतो की तुझे कल्याण व्हावे. तू श्वानयोनी प्राप्त ब्राह्मणांना कर्मबंधनातून मुक्त केलेस. हे नृपोत्तम, तुझे हे सामर्थ्य मी जाणतो. पृथ्वीवर अत्यंत अवघड कर्म तू केलेस व विशेष प्रकारचा यज्ञ केला. हे महाभाग, ज्याने स्वतःचे उत्तम पुण्यही दिले, त्याने यमलोक जिंकला व देवलोकही जिंकला. हे राजेंद्र, तू वरदान देण्यायोग्य आहेस. हे सत्य मी तुला सांगतो. रविश्चंद्र राजाने सांगितले, सूर्यपुत्र, आपण माझ्यावर प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर माझे 100 यज्ञ, दान व तपस्येने पापी व पापयोनीत पडलेले सर्व जीव आपल्या कृपाप्रसादाने शिवलोकात जावेत. मी हाच वर मागू इच्छितो. आपण माझ्यावर कृपा करावी. धर्मराज वदले, सत्य धर्मपरायण राजेंद्र, असेच व्हावे. हे सुव्रत, तुझ्या या प्रामाणिकपणामुळे तुला उत्तम लोक प्राप्त व्हावा. कारण सर्व पापयोनींना तू कष्टाने मुक्त केलेस. हे राजा, ज्या शेकडो क्षत्रिय वा हजारो जीवांचा तू पापातून उद्धार केलास, त्यांची गणती करणे अशक्य आहे.
त्या श्रेष्ठ राजास हे सांगून सुरासुरांनी वंदित महाभुज धर्मराज निजयानावर आरूढ होऊन स्वभवनाकडे गेलेत. हे नृपश्रेष्ठ युधिष्ठिर, श्री नारद मुनी व पर्वतही निघून गेलेत. त्या अशोक वणिकात 80 लक्ष तीर्थे आहेत. हे अनघ अशोक वणिकातील तीर्थांबद्दल मी तुम्हाला सांगितले. त्याच्या श्रवण कथनाने 1000 गोदानाचे पुण्यफल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील अशोक वणिका वर्णन नावाचा 66वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे आत्तापर्यंत अनेक राजांनी, अनेक देवतांनी इथं ऋषींनी यज्ञ केलेले आहेत. परंतु रविश्चंद्र राजा याने जो यज्ञ केला तर त्या यज्ञाचं फल इथं त्याने असं मागितलं की जे माझं पुण्य आत्तापर्यंत राजाने जी तपश्चर्या, जे यज्ञ, दान आदी जी सत्कर्म केली असतील तर त्या सत्कर्मांचं पुण्यफळ, जे पापयोनीमध्ये ज्यांनी जन्म घेतला आहे किंवा जे आपल्या पापकर्माच्या बंधनात अडकलेले आहेत अशा जीवांचा उद्धार व्हावा ह्यासाठी माझं ह्यासाठी माझं पुण्य त्यांच्या उपयोगी पडावं. तर असं हे त्यांनी त्यांच्या पुण्याचं सुद्धा समर्पण या यज्ञामध्ये केलेलं आहे. पुण्याचा पण त्याग केलेला आहे. तर असं हा खूप मोठा त्याग आहे की आपलं पुण्य समर्पित करणं, आपलं पुण्य इतरांच्या कल्याणासाठी वापरलं जावं, असं हे राजा हरिश्चंद्रांनी आचरण केलं. आणि त्यामुळे दुर्वास मुनी प्रसन्न झाले तिथे आणि सर्व देवी देवतासुद्धा प्रसन्न झालेल्या आहेत. तर असा हे अनोखा त्याग हा राजा रविश्चंद्राने केलेला आहे. हे या आणि अशोक तीर्थाच्या ठिकाणी हे त्यांनी यज्ञ संपन्न केला आणि तिथं जे श्वानयोनीत असलेले ब्राह्मण त्यांचा उद्धार झालेला आहे. तर असं हे राजा रविश्चंद्राच्या संदर्भात घडलेली नर्मदा तटीच्या अशोक तीर्थाच्या इथली ही घटना आहे.